हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत डिफरन्शिएट बिटवीन द अमोनोटॅलिक, युरिकॉलिट, युरोकॉटॅलिक आणि युरोटॅलिक. ओके, तर यामधला आपण डिफरन्स बघूया. सगळ्यात पहिलं अमोनिटॅलिझम. अमोनिटॅलिझममध्ये नायट्रोजन वेस्ट काय आहे? द फॉर्म ऑफ अमोनिया. ओके, तर अमोनियामध्ये काय केलं जातं? एक्सक्रीट केलं जातं. कशामध्ये? अमोनिटॅलिझममध्ये. ओके, नेक्स्ट आहे युरोटेलिझम. तर युरोटेलिझममध्ये नायट्रोजन वेस्ट काय आहे? इज अ फॉर्म ऑफ युरिया. तर युरियामध्ये काय केलं जातं? एक्सक्रीट केलं जातं. ओके, तर नेक्स्ट आहे युरोकॉटिलिझम. युरोकॉटिलिझममध्ये काय? नायट्रोजनस वेस्ट युरिक ॲसिडमध्ये काय केलं जातं? रिमूव्ह केलं जातं. फॉर एक्झाम्पल अमोनोटॅलिझम. अमोनोटॅलिझममध्ये एक्झाम्पल काय आहेत? फिश. ओके, तर फिशमध्ये काय केलं जातं? म्हणजे अमोनिया काय केलं जातं? एक्सक्रीट केलं जातं. ओके, आणि युरोटेलिझममध्ये काय आहेत? मॅमल्स. ओके, मॅमल्स म्हणजे ह्युमन बिंग पण त्याच्यामध्येच आहे. त्यामध्ये युरिया काय केलं जातं? एक्सक्रीट केलं जातं. आणि युरोकॉटिलिझममध्ये काय केलं जातं? फॉर एक्झाम्पल बर्ड्समध्ये. ओके, तर बर्ड्समध्ये युरिक ॲसिड जे आहे ते वेस्ट, नायट्रोजन वेस्ट काय केलं जातं? रिमूव्ह केलं जातं. ओके, तर सेकंड बघूया आपण अमोनिटॅलिझम. अमोनिटॅलिझममध्ये काय? द फॉर्मेशन इन द लिव्हर बाय द डिमिनेशन ऑफ द अमिनो ॲसिड. ओके, तर हे अमोनिटॅलिझम जे आहे सगळ्यात पहिले लिव्हरमध्ये केलेलं आहे. आणि युरोटेलिझममध्ये काय केलेलं आहे? युरिया सायकल. ओके, तर तिथं काय केलं जातं? युरिया सायकल. तर युरिया सायकल कुठं होतात? लिव्हरमध्ये केलं जातं. ओके, तर नेक्स्ट काय? युरोकॉटिलिझम. युरोकॉटिलिझममध्ये ते पण लिव्हरमध्येच केलेलं आहे. आणि त्याचा एक पाथवे आहे, त्याला म्हणतात आयनोसिनिक पाथवे म्हणतात. ओके, तर आयनोसिनिक पाथवे हे पण लिव्हरमध्ये झालेलं आहे. नेक्स्ट बघूया आपण अमोनिटॅलिझममध्ये काय? लिस्ट एनर्जी. ओके, त्याच्यामध्ये लिस्ट एनर्जी लागतात. आणि युरोटेलिझममध्ये काय? मोर एनर्जी लागतात. आणि युरोकॉटिलिझममध्ये किती? हाय एनर्जी लागतात. ओके, नेक्स्ट काय आहे? ही हायली टॉक्झिक आहे. ओके, फर्स्ट काय? हायली टॉक्झिक आहे. आणि युरोटेलिझममध्ये काय आहे? लेस टॉक्झिक. ओके, तर टॉक्झिक म्हणजे काय? थोडंसं कमी विषारी आहे. आणि अमोनिटॅलिझममध्ये काय? खूपच जास्त विषारी आहे. ओके, म्हणजे टॉक्झिक आहे. आणि युरोकॉटिलिझममध्ये काय? नॉन टॉक्झिक आहे. ओके, याच्यामध्ये काहीच टॉक्झिकच नाही आहे. नेक्स्ट आहे द हायली सॉल्युबल इन वॉटर. ओके, तर अमोनिटॅलिझम जे आहे वॉटरमध्ये काय केलं जातं? हायली सॉल्युबल आहे, सॉल्युबल होतं. आणि युरोटेलिझममध्ये काय आहे? युरोटेलिझममध्ये गुड सॉल्युबिलिटी इन वॉटर. ओके, तर वॉटरमध्ये काय केलं जाते? सॉल्युबल आहे. नेक्स्ट काय आहे? युरोकॉटिलिझम. युरोकॉटिलिझममध्ये काय? इनसॉल्युबल वॉटर. ओके, तर वॉटरमध्ये काय सॉल्युबल होत नाही. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण एक्सक्रीट रॅपिडली इन युरिन. ओके, तर इथं काय केलं जातं? युरिनद्वारे एक्सक्रीट केलं जातं. युरोटेलिझममध्ये काय केलं जातं? स्लोली रेट आहे. ओके, म्हणजे एक्सक्रीट केलेलं आहे पण स्लो आहे. आणि युरोकॉटिलिझममध्ये काय? व्हेरी स्लो. ओके, तर इथं तर खूपच व्हेरी स्लो रेट आहे एक्सक्रीट करण्यासाठी. नेक्स्ट बघूया आपण अमोनिटॅलिझम. अमोनिटॅलिझममध्ये काय आहे? डायल्युटेड युरिन. ओके, ते युरिन काय केलेलं आहे? डायल्यूट केलेलं आहे. आणि युरोटेलिझममध्ये काय केलेलं आहे? कॉन्सन्ट्रेटेड युरिन. ओके, आणि लास्ट आहे ते सेमी सॉलिड या थिक पेस्ट. तर हे ते केलं जातं. नेक्स्ट काय? अमोनिटॅलिझम. अमोनिटॅलिझमसाठी जे वॉटर आहे, तर वॉटर किती पाहिजे? सगळ्यात पहिलं 500 ml ऑफ वॉटर. ओके, तर 500 ml ऑफ द वॉटर म्हणजे जास्त पाणी जे आहे अमोनिटॅलिझममध्ये पाहिजे. ओके, त्याच्यासाठी तर 500 ml ऑफ वॉटर पाहिजे 1 ग्रॅम ऑफ अमोनिया रिमूव्ह करण्यासाठी. ओके, तर सगळ्यात जास्त पाणी कशाला पाहिजे? अमोनिटॅलिझममध्ये जास्त पाणी हवं आहे. नेक्स्ट काय आहे? युरोटेलिझम. ओके, तर युरोटेलिझममध्ये किती पाहिजे? 50 ml. ओके, तर 50 ml ऑफ द वॉटर पाहिजे आपल्याला. म्हणजे ह्या ह्युमन बिंगला लागतं हे. ह्युमन बिंगला एलिमिनेट करण्यासाठी. ओके, तर 1 ग्रॅम ऑफ द युरिया. हे ह्युमनसाठी पण आहे आणि खूप सारे जे मॅमल्स आहेत तर ते युरोटेलिझममध्ये आहेत. ओके, तर नेक्स्ट आहे युरोकॉटिलिझम. युरोकॉटिलिझममध्ये किती आहे? 10 ml ऑफ वॉटर. ओके, तर सगळ्यात पहिली जे कमी जे वॉटर आहे ते युरोकॉटिलिझमसाठी हवे. ओके, तर युरिक ॲसिडसाठी काय केलं जातं? युरिक ॲसिड एलिमिनेट केलं जातं आणि त्याच्यासाठी 10 ml ऑफ द वॉटर हवं आहे. सो थँक्यू. आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे.